सो आय होप की तुम्हाला डेटा ब्लॉक कसं काम करणार आणि लोकल डॉट कसं लिहायचं आहे, लोकल ब्लॉक कसा लिहायचा आहे हे समजलेलं आहे. ठीक आहे. तर आता आपण काय करू, एक सेपरेट फोल्डर क्रिएट करू आणि त्यामध्ये काय करणार आपण व्हीपीसी क्रिएट करणार. काय क्रिएट करणार, व्हीपीसी. तर एक इथे मी लिहितो व्हीपीसी फोल्डर, फोल्डर व्हीपीसी, एंटर. आणि व्हीपीसीच्या आतमध्ये कोणत्या फाईल असणार, 3 फाईल असणार. कोणत्या कोणत्या, मेन डॉट टीएफ, दुसरी व्हेरिएबल डॉट टीएफ आणि आउटपुट डॉट टीएफ. जर तुम्हाला लोकल फाईल क्रिएट करायची असेल तर पुन्हा एक फाईल राहणार, कोणती, लोकल डॉट टीएफ. पुन्हा एक फाईल क्रिएट करू शकतो तुम्ही, डेटा डॉट टीएफ. आलं लक्षात. हा, मोस्टली लोकलची फाईल अवेलेबल मिळेल तुम्हाला, डेटावाली फाईल मिळत नाही. ठीक आहे. तर लोकल्स यूज केल्या जातात मोस्टली. तर मेन डॉट काय क्रिएट करायचं आपल्याला, कसं करतो आपण, काय पाहिजे आपल्याला इथे, प्रोव्हायडर पाहिजे. व्हेरी गुड, प्रोव्हायडर पाहिजे. प्रोव्हायडर कोण आहे आपला, AWS. देन त्यानंतर काय पाहिजे आपल्याला, रिजन. रिजन मध्ये काय लिहितो आपण, AP साऊथ. कशात पाहिजे, डबल कोट्स मध्ये AP साऊथ 1. देन त्यानंतर आपण काय लिहिणार, झालं ना. देन त्यानंतर रिसोर्स. आता आपण काय क्रिएट करतोय, व्हीपीसी. काय यायला पाहिजे इथे, व्हीपीसी, व्हीपीसी अंडरस्कोर व्हीपीसी, AWS अंडरस्कोर व्हीपीसी. ठीक आहे. तर हे मी आपल्या मनाने लिहिलं का नाही, डॉक्युमेंट्स चेक करा. डॉक्युमेंट चेक करायचं, कसं चेक करायचं सर, आम्हाला नाही करता येत. करता येतं का, नाही करता येत. तर काय करणार, इथे येणार लेफ्ट हँड साइडला AWS व्हीपीसी बघायचं, दिसतं इथे व्हीपीसी, याला क्लिक करायचं. तर तुमच्याकडे व्हीपीसी रिसोर्स कसा क्रिएट होतो हे सगळी इन्फॉर्मेशन येणार आहे. तर हे AWS अंडरस्कोर व्हीपीसी मी कुठून लिहिलेलं आहे समजलं. आता व्हीपीसी क्रिएट करताना आपण काय काय करतो, आठवा पटकन, माय व्हीपीसी असं नाव देतोय मी याला. हा, व्हीपीसी क्रिएट करताना, अरे पहिला व्हीपीसी तर क्रिएट करा, नंतर सबनेट क्रिएट करा. CIDR ब्लॉक. ठीक आहे. CIDR ब्लॉक काय देणार तुम्ही इथे, काय देणार, अरे CIDR ब्लॉक द्या कुठला तरी, 0.0.0/2060. व्हेरी गुड. एक CIDR ब्लॉक झाला. आता हा व्हीपीसी क्रिएट झाला. हा, इथे टॅग तुम्ही देऊ शकता. टॅग द्यायला पाहिजे, कारण नाव पण येईल ना याला, टॅग्स, बरोबर की नाही. तर टॅग्स मध्ये आपण काय करू शकतो, की अँड व्हॅल्यू स्ट्रिंग देऊ शकतो. मल्टिपल टॅग साठी काय करावं लागेल, टॅगचा अगेन एक ब्लॉक क्रिएट करावा लागेल. गॉट इट. सो की काय असेल, प्लस कॅपिटल नेम दिल्यानंतर काय होईल, व्हीपीसी ला नाव येणार. व्हेरी गुड. सो कॅपिटल नेम मध्ये लिहितोय आपण माय व्हीपीसी. देन त्यानंतर, अच्छा हे स्ट्रिंग मध्ये लागेल ना. हा, नेक्स्ट. नेक्स्ट काय देणार, सेपरेट टॅग द्यायचा असेल तर नेम कोणी क्रिएट केला, सूरजने क्रिएट केला. ठीक आहे. देन इथे ENV म्हणून काय देणार तुम्ही, एक लेस कन्सिडर करा टेस्ट और डेव एन्व्हायरमेंट. झाला. ठीक आहे. व्हेरी गुड, लिहिलंय तुम्ही एवढं. आता यानंतर समोर काय करणार आपण, तुमचे ब्लॉग्स बरोबर एंड झाले पाहिजे. हा, तुमचा ब्लॉग इथे एक एंड झाला टॅगवाला, आणि टॅग कोणाच्या आतमध्ये, रिसोर्सच्या आतमध्ये. ठीक आहे. व्हीपीसीचा रिसोर्स संपला. नेक्स्ट काय करता तुम्ही क्रिएट, सबनेट. सबनेट ना. तर आता आपण सबनेट कसं क्रिएट करणार, तर रिसोर्स क्रिएट करावं लागेल. काय करावं लागेल, रिसोर्स. कोणता रिसोर्स, AWS अंडरस्कोर काय पाहिजे, सबनेट. इट इज
AWS अंडरस्कोर सबनेट. कोणता सबनेट क्रिएट करायचा आहे? माय सबनेट. ठीक आहे. तर बट माय और सिंपल पब सब. ठीक आहे. कोणता क्रिएट करायचा आहे? पब्लिक सबनेट. संपला. देन आता हा सबनेट कुठे करतो आपण क्रिएट? VPC मध्ये करतो. क्या बात आहे, व्हेरी गुड. तर VPC आयडी द्यावी लागेल ना आधी. तर इथे काय पाहिजे आता? आणि हे सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार कुठून? डॉक्युमेंटेशन्स मधून. कुठे मिळणार? आर्ग्युमेंट्स मध्ये. कसं मिळणार? इकडे बघा खाली येऊन. आहे का CIDR ब्लॉक? आहे. देन इथे VPC आयडी सबनेट साठी टॅग्स पण दिलेला आहे. ठीक आहे. अच्छा, आपण VPC मध्ये आहोत तर आपल्याला काय करावं लागेल? सबनेट मध्ये पण जावं लागेल. सबनेट. हा सबनेट. आता सबनेट क्रिएट करण्यासाठी VPC अंडरस्कोर आयडी. माझ्या मनाने मी काही घेत नाहीये, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर VPCचा आयडी द्यावा लागेल. VPC कुठे क्रिएट केला तुम्ही? या रिसोर्स मध्ये क्रिएट केलाय, बरोबर ना? तर हा इथून जो IP निघेल, जो आयडी निघेल, तो कुठे फॉरवर्ड करायचा आहे? सबनेट साठी, राईट ना? तर इथे काय द्यावं लागेल? VPC माय VPC. कसं लिहितो ते बघून घ्या. रिसोर्सचं नाव, देन डॉट, रेफरन्स नेम, देन डॉट. काय काय मिळू शकतं आपल्याला एकदा क्रिएट झाल्यानंतर? आयडी मिळतो ना, तर डॉट आयडी. कळलं का? डॉट आयडी. तर रेफर कसं करणार तेवढं समजलं. देन काय असते अजून? VPC सबनेट, VPC आयडी झाला. देन त्यानंतर काय असते? काय असते? काय ते? CIDR ब्लॉक. तर इथे पण CIDR ब्लॉक सेम तसंच राहणार. ठीक आहे. 10.0.0.0/6 देऊ. आलं परफेक्ट. स्ट्रिंग मध्ये आहे का? येस, बघा स्ट्रिंग मध्ये दिलेलं आहे. अगेन इथे टॅग्स तुम्ही द्या. हा, मग काय. सेम टॅग, बरोबर. नाव पब सब बनवलंय. पब्लिक कसं करायचं? आता हा पब्लिक होतो का क्रिएट असं केलं तरी? नाही. ऑटोमॅटिक एक जो आपला सबनेट क्रिएट होतो तो काय असतो? प्रायव्हेट असतो. क्या बात आहे, आठवतो तुम्हाला? तर मग याला पब्लिक करायसाठी काय केलं होतं तुम्ही? काय करायचं? काय करायला लागतं? पब्लिकली त्याला इनेबल ठेवावं लागेल, राईट? सो हिअर पब्लिक IP जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत होणार ना काही नाही. तर इथे तुम्हाला आर्ग्युमेंट्स मध्ये दिसेल तो ऑप्शन की हाऊ यू मेक इट पब्लिक. So somewhere they used or not. Okay, they didn't use it. So let's check. So here you can see map public IP on launch. So what we are going to do, we are going to use this. Map public IP on launch. After tags you can use here and simply square equals to, and इथे काय द्यावं लागेल? True. काय द्यावं लागेल? True. ठीक है? Map public IP on launch. Yes or no? Right ना? Yes or no? but इथे काय यूज करणार आपण? True. Okay, so default is false.
डिफॉल्ट फॉल्स असणार, पब्लिक आयपी अटॅच राहणार नाही, ट्रू करावं लागेल तेव्हा त्याला पब्लिक आयपी असाइन होणार. सो नाव वी क्रिएटेड अवर पब्लिक सबनेट. इंटरेस्टिंग. ओके. And what we needed now? A private subnet. Correct? So let's copy the same things, change the names. PVT. Got it? Change CIDR 1. Change this to PVT. Got it? Everything is perfect. हे नाही द्यायचं म्हणजेच काय होईल? प्रायव्हेट होईल. गॉट इट. नाव नेक्स्ट थिंग झाले, 2 सबनेट क्रिएट झाले. नेक्स्ट राऊट टेबल. व्हेरी गुड. सो राऊट टेबल साठी काय करता? क्रिएट रिसोर्स. व्हॉट यू नीड? AWS अंडरस्कोर राऊट टेबल. RO route. AWS underscore route. My route. Then again route table कोणासाठी असतो? कोणासाठी असतो route table? हा? VPC साठी. VPC underscore ID. तर AWS राऊट टेबल साठी AWS राउटर्स हे काय हे चेक करून घ्या आधी. कुठून चेक करणार तुम्ही? इथेच मिळणार तुम्हाला राऊट टेबल. कुठे जायची गरज आहे का? नाही. सो राऊट टेबल हा बघा वरती दिलेला आहे. राऊट टेबल आहे. आपण काय केलं इथे? फक्त राऊट लिहिलेला आहे. तर अंडरस्कोर आपल्याला परत काय लिहावं लागेल? टेबल लिहावं लागेल. राईट. आता VPC ID सेम. नेक्स्ट काय करतो आपण? नेक्स्ट काय करणार? राऊट टेबल झाल्यानंतर इंटरनेट गेटवे. ओके. सो रिसोर्स अगेन एक राहणार. व्हॉट इज इट? AWS अंडरस्कोर इंटरनेट गेटवे. गॉट इट. कसं लिहायचं ते? देन इतर काय येणार? माय IGW लिहू आपण. ठीक है. नेक्स्ट ये किधर होता है? इंटरनेट गेटवे BPC पे. ठीक है, लिखो फिर. सो नाउ राइट द VPC हियर आल्सो. नाउ नेक्स्ट इंटरनेट गेटवे वी नीड टू अटैच टू राउट टेबल. राइट. सो देन अगेन रिसोर्स मध्ये AWS अंडरस्कोर असोसिएशन राउट टेबल अंडरस्कोर टेबल असोसिएशन. यस, राउट टेबल आठवतो मला. राउट टेबल association. Got it? So what we are going to do? Route table association attach something IGW something असं काहीतरी नाव देतो मी. ठीक आहे. नाव हिअर काय द्यावं लागेल? इंटरनेट गेटवेचा ID. तर इकडे बघा, कुठे गेलं ते? राउट टेबल असोसिएशन दिसतंय. तर राउट टेबल असोसिएशन मध्ये काय पाहिजे आपल्याला? सबनेट ID आणि आणखी काय करतो आपण? राउट टेबल ID. सो राउट टेबल ID जो आपला वरती असतो तो राउट टेबल ID. त्यामध्ये येणार तुमचा AWS अंडरस्कोर राउट टेबल डॉट माय राउट डॉट ID.
परफेक्ट आहे. ओके. देन त्यानंतर आणखी काय असेल, गेटवे आय डी. काय असायला पाहिजे, गेटवे आय डी. तर राऊट टेबल तुम्हाला समजलं आणि गेटवे आय डी तुम्हाला समजलं. इथे काय दिलेलं आहे आपण, आय डी डॉट mysg डॉट आय डी. परफेक्ट आहे. समजलं, काय इश्यू आहे इथे नाही. आता मला सांगा, ओके टेस्ट तर केलंय तुम्ही, राऊट टेबल कोणतं आहे ना गेटवे आय डी कोणता आहे दिलं तुम्ही. नेक्स्ट काय असेल, व्हॉट इज नेक्स्ट. एवढं केल्याने होतं का, नाही. आयजीडब्ल्यू भलेही क्रिएट झालाय, बट इथे तुम्ही ते राऊट क्रिएट केला का, आयजीडब्ल्यू थ्रू इंटरनेटवर जायचंय असं आयजीडब्ल्यू अटॅच केला कुणाला, याला. बट इथे आपल्याला रेकॉर्ड क्रिएट करायचा असतो ना, राऊट क्रिएट करायचा असतो, माहितीये का, माहिती आहे ना. हा, कसं करतात ते, तर युजिंग राऊट. सी दिस, असोसिएशन, सबनेट असोसिएशन साठी यूज होतो. ठीक आहे. तर इथे राऊट येणार आणि इकडे काय येणार, सबनेट आय डी, सबनेट आय डी. आणि सबनेट कोणता, पब्लिक सबनेट, जो की इंटरनेटवर जाणार. कळलं का, पब्लिक सबनेट कोणता आहे आपला, दिस. बरोबर. सो AWS सबनेट पब सबनेट डॉट आय डी. क्लिअर आहे का, क्लिअर. काही इश्यू आहे का इथे, पक्का कळत नाहीये असं काही आहे का, इझी आहे ना की कळत नाहीये. ऑनलाईन मध्ये आवाज येतोय माझा, हो सर. समजत आहे ना पूर्ण, कळतंय एवढं पण. ओके सर्वांना. रोहिणी, उमेश, विनायक, योगेश. हो सर. ओके. सो व्हॉट वी आर डुईंग, वी आर क्रिएटिंग राऊट टेबल. आणि यामध्ये आपण राऊट टेबल क्रिएट केल्यानंतर त्यामध्ये तुम्ही बघा राऊट्स मध्ये जाता, राऊट्स मध्ये कोण कुठे जाणार, तर एक आपण एनिवेअर देतो, आयजीडब्ल्यू सिलेक्ट करतो, आठवतं का. राऊट्स मध्ये जाऊन आपण एक रेकॉर्ड क्रिएट करतो की नाही, एनिवेअर कोण जाणार, आयजीडब्ल्यू जाणार. बरोबर, आठवलं. हा, तर तो राऊट आपण कुठे क्रिएट केलाय, इनसाइड राऊट टेबल. गॉट इट. काय, हा, तर ते करावं लागेल ना आपल्याला. चेंज. आणखी कुठे आहे, मिस केलं का कुठे अजून, नाही ना. ओके. सो आता क्लिअर आहे. तर ह्या पद्धतीने आता राऊट टेबलला आयजीडब्ल्यू चा एक रेकॉर्ड क्रिएट झाला. देन इंटरनेट गेटवे आपला इथे क्रिएटेड आहे. देन त्यानंतर आपण असोसिएट पण केलेला आहे, सबनेट आयडी पब्लिक वाला. ओके. तर 3-4 टर्म्स तुम्ही इथे यूज करू शकता टू असाइन. वेअर, हिअर. सी पहिला राऊट, देन दुसरा राऊट 6 साठी आहे. कळलं ना. टॅग्स तर तुम्ही देऊ शकता, काही प्रॉब्लेम होणार नाही. असोसिएशन मध्ये तुम्हाला काय देता येईल, गेटवे आयडी, राऊट टेबल आयडी अँड सबनेट आयडी, राऊट टेबल आयडी. क्लिअर. सबनेट असोसिएट करायचं असेल तर असं करतो ना आपण. असोसिएशन वाला पोर्शन राऊट टेबलचा आठवतो का, पक्का. हा, ठीक आहे. सो यस, संपलं इथे. VPC आपलं एक क्रिएट होईल. बरोबर आहे. बट आपण अजून व्हेरिएबल सेट केले का, नाही केले. तर ते कसे करायचे मग, आता व्हेरिएबल्स मध्ये जावं लागेल. सर व्हेरिएबल्स मध्ये जाणार कसं आपण, तर मी इकडे व्हेरिएबल्स ओपन करतो. कोणते कोणते ऍज अ व्हेरिएबल सेट करू शकता तुम्ही यापैकी. तर आता मी काय करतो, डायरेक्टली
आपल्याला पूर्ण लिहायला अगेन एक्स्ट्रा टाइम लागेल. सो आय विल गो अँड ओपन VPC हिअर main.tf फाईल and what I'll do, I'll copy this directly. Okay, पूर्ण कन्सेप्ट समजला? ओके. सो टेराफॉर्म ब्लॉकची गरज नाही आहे, S3 आपल्याला यूज नाही करायचं आहे. व्हेअर आता इथे बघा मी काय केलेलं आहे, व्हेरिएबल्स पण सेट केलेले आहे. तर ही फाईल आता ग्लोबल फाईल आहे. मला फक्त काय करावं लागणार आहे, व्हेरिएबल सेट करावे लागणार आहे. करेक्ट ना? चलो सिलेक्ट करो, व्हेरिएबल सेट करते. चलो कोणता व्हेरिएबल पाहिजे आपल्याला, रिजन व्हेरिएबल, राईट. कोणता व्हेरिएबल पाहिजे, VPC CIDR. तर आता मी ही फाईल पण इथे कॉपी करून घेतो, जेणेकरून तुम्हाला समजेल की व्हेरिएबल आपण कोणते कोणते यूज केले. ठीक आहे, पूर्ण कन्सेप्ट क्लिअर आहेत ना तुमचे, पक्का? तर इझिली समजून जाईल ह्या गोष्टी. बघा आता रिजन मी काय केलं, एक व्हेरिएबल रिजन सेट केलंय, AP South 1 सेम रिजन आहे आपण आता यूज केलेला. VPC CIDR ऍज अ व्हेरिएबल, प्रायव्हेट CIDR व्हेरिएबल, पब्लिक CIDR व्हेरिएबल आहे. हा, अवेलेबिलिटी झोन सुद्धा व्हेरिएबल मध्ये, पब्लिक अवेलेबिलिटी झोन सुद्धा व्हेरिएबल मध्ये. आपण इथे अवेलेबिलिटी झोन टाकलेला आहे, सी. ठीक आहे, कळलं? आणि एक असं नाव ठेवलेलं आहे मी, जे की पूर्ण ठिकाणी मला एक यूज करायचं आहे सेम. तर व्हेरिएबल हा दिसतोय प्रोजेक्ट, तर हा प्रोजेक्ट व्हेरिएबल मला स्ट्रिंगच्या आतमध्ये यूज करता येईल. कसं यूज करायचं, तर डॉलरचा साइन यूज करायचा आणि कर्ली ब्रॅकेट मध्ये तुम्ही काय लिहिणार, तुमचा व्हेरिएबल आणि अख्खा टर्म इन स्ट्रिंग. कळलं? काय केलंय आपण, व्हेरिएबल सेट केलाय. आपली रिक्वायरमेंट आहे की याचं नाव काय असायला पाहिजे, VPCचं क्लाउड VPC. आपली रिक्वायरमेंट काय, याचं नाव काय असायला पाहिजे, क्लाउड VPC. सबनेटचं नाव काय असायला पाहिजे, क्लाउड सब प्रायव्हेट सबनेट. पब्लिक सबनेटचं नाव क्लाउड पब्लिक सबनेट असायला पाहिजे ना. तर त्यासाठी मी काय केलं आहे, कॉमन वर्ड आहे हा, मला प्रत्येक ठिकाणी यूज करायचा आहे. तर मी काय केलं, त्याला व्हेरिएबल बनवला. व्हेरिएबल बनवतोय, देन त्यानंतर त्याला कॉल इथे लिहायचंय ना मला. तर लिहिताना कसं लिहिणार, या पद्धतीने. समजलं का? कसं लिहितोय आपण, डॉलर कर्ली ब्रॅकेट मध्ये तो व्हेरिएबल हायफन VPC आणि ही पूर्ण टर्म कशात आहे, स्ट्रिंग मध्ये. कळलं का? पक्का? तर इन स्ट्रिंग व्हेरिएबल कसं लिहायचं ते बोलतोय मी. क्लिअर झाला? व्हेरी गुड. देन त्यानंतर हिअर अदर थिंग्स आर नाव यू कॅन सी. हे कशाला व्हेरिएबल मध्ये आहे, सॉरी नॉट दिस, स्ट्रिंग मध्ये का बरं आहे. असेल स्ट्रिंग मध्ये एन्व्हायरमेंट. ओके, हा. नेक्स्ट इकडे बघा, सबनेट पर्यंत झाला, बरोबर ना. सबनेट पर्यंत आपण पूर्ण क्लिअर केलेलं आहे. देन त्यानंतर सबनेट झाल्यानंतर इकडे बघा IGW. एक्स्ट्रा काही करायची आहे का आपल्याला गरज नाहीये, प्रॉपरली ते काम करत आहे. इथे व्हेरिएबल फक्त कोणता लागू होतोय, वायर प्रोजेक्ट वाला. सबनेट मध्ये जे आतापर्यंत आपण केलंय ते सगळं इथे दिलेलं आहे. ठीक आहे. देन त्यानंतर इथे तुम्हाला दिसेल डिफॉल्ट राऊट टेबल. इथे काय दिसतंय, AWS डिफॉल्ट राऊट टेबल. तुम्हाला माहिती असेल जेव्हा पण VPC क्रिएट होतो त्यासोबत एक डिफॉल्ट राऊट टेबल पण क्रिएट होतो. आणि तोच राऊट टेबल जर यूज करायचा असेल तर काय यूज करणार आपण, डिफॉल्ट राऊट टेबल. कळलं का? न्यू क्रिएट करायचं असेल तर ऑफकोर्स रिसोर्स मध्ये काय करणार, न्यू क्रिएट करणार.
जे की आपण बघितलेला कन्सेप्ट. पण इथे आपल्याला काय करायचं आहे, डिफॉल्ट वाला यूज करायचं. आणि इथे पण येणार काय, डिफॉल्ट राऊट टेबल आयडी. आता ती डिफॉल्ट राऊट टेबल आयडी कुणाची आहे, तर VPC आहे. VPC मध्ये डिफॉल्ट राऊट टेबल आयडी असणार. क्लिअर? काय कन्फ्युजन? खूप इझी आहे, खूप इझी. फक्त प्रेझेन्स ऑफ माइंड ठेवायचा आणि व्हॅल्यूज चेक करायचा की कुठली व्हॅल्यू कुठे चालली आहे, बस. अंडरस्टूड? हा, तर राऊट मध्ये काय दिसतंय तुम्हाला, एनिवेअर दिसतंय है ना. टॅग्स दिसणार इथे, सिक्युरिटी ग्रुप. आता इथे आपण काय करतोय, एक सिक्युरिटी ग्रुप क्रिएट करतोय. एक सिक्युरिटी ग्रुप काय करतोय, क्रिएट करतोय. तर इकडे बघा, सिक्युरिटी ग्रुप मध्ये 2 राऊट्स असतात. कोणते कोणते, एक इनबाउंड आणि एक आउटबाउंड. तर इनबाउंडला इथे काय बोलणार आपण, इंग्रेस, दिस वन. ओके. देन इंग्रेस मध्ये तुम्ही काय करता, एक पोर्ट नंबर अलाउ करता. पोर्ट नंबर काय असते, तर प्रोटोकॉल काय असतो, TCP. तुम्ही पोर्ट नंबर कोणता, 80. कुठे फॉरवर्ड करताय, 80 वर. आणि कुठून करताय, एनीवे. करता की नाही, कन्फ्युजन आहे का काही, नाही. देन दुसरा पोर्ट नंबर अलाउ करताय तुम्ही, 22 फ्रॉम 22. आणि इग्रेस मीन्स आउटबाउंड. तर इथे आपण काय करणार, -1 लिहिणार म्हणजे पूर्ण प्रोटोकॉल्स, 00 लिहिणार म्हणजे एव्हरीथिंग. गॉट इट? आणि एनीवेअर. तर एक सिक्युरिटी ग्रुप कसं क्रिएट होणार ते समजलं, समजलं का? आणि हा सिक्युरिटी ग्रुप अटॅच कसा करायचा आहे, तर या पद्धतीने. हे आपण ऑलरेडी बघितलंय की AWS अंडरस्कोर सिक्युरिटी ग्रुप, सिक्युरिटी ग्रुपचं नाव आणि .id. आलं का लक्षात? येस. तर हा सिक्युरिटी ग्रुप इथे क्रिएट होतोय. देन आपण काय करणार, एक इन्स्टन्स क्रिएट करणार. इन्स्टन्स एक पब्लिक सबनेट मध्ये, एक प्रायव्हेट सबनेट मध्ये. तर इन्स्टन्सचे पूर्ण काय केलंय मी, व्हेरिएबल्स क्रिएट केलेले आहेत. तर तुम्हाला व्हेरिएबल्स दिसतं इकडे, इन्स्टन्स टाइप, इन्स्टन्स AMI/ID, की पेअर, प्रायव्हेट टॅग्स, पब्लिक टॅग्स. काय कन्फ्युजन आहे? आणि हे सगळं मी कुठे यूज केलंय, इथे. हा, वन मोर की युजर डेटा तुम्ही या पद्धतीने टाकू शकता. युजर डेटा त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता. तर या अकाउंट नुसार, हा, आता इथे तुम्हाला टर्म दिसते, एक काय, डिपेंड्स ऑन. तर एक इन्स्टन्सला सिक्युरिटी ग्रुप कधी अटॅच होणार, जेव्हा तो सिक्युरिटी ग्रुप क्रिएट होणार. क्रिएट होऊन तो आधी असायला पाहिजे ना, सिक्युरिटी ग्रुप आधी अवेलेबल असायला पाहिजे, तेव्हाच तो अटॅच होणार. कुणाला, इन्स्टन्सला. बरोबर? ओके. तर आपण इन्स्टन्स इथे सिक्युरिटी ग्रुप क्रिएट करतोय बघा, हा ना. तर हा सिक्युरिटी ग्रुप जोपर्यंत क्रिएट होणार नाही तोपर्यंत तो समोर अटॅच होईल का कुणाला, नाही. तर त्यासाठीच मी इथे काय दिलेलं आहे, याला डिपेंड्स ऑन. की इन्स्टन्स क्रिएट करायच्या आधी सिक्युरिटी ग्रुप क्रिएट झाला की नाही चेक कर. कळलं? डिपेंड्स ऑन. सो इन्स्टन्स तेव्हाच क्रिएट होणार जेव्हा काय होईल, सिक्युरिटी ग्रुप अवेलेबल असेल. तर इन्स्टन्स कशावर डिपेंड आहे, सिक्युरिटी ग्रुप. तर हा डिपेंड्स ऑन कसं यूज करायचं समजलं. जसं की एक सबनेट तुम्ही क्रिएट करता. सबनेट साठी रिक्वायरमेंट काय असते, सर्वात आधी VPC असला पाहिजे. VPC असला पाहिजे ना. तर VPC नाहीये, सबनेट होईल का क्रिएट, नाही. तर सबनेट मध्ये तुम्ही काय यूज करणार, डिपेंड्स ऑन AWS अंडरस्कोर VPC.id. कळलं का? तर डिपेंड्स ऑनचा अर्थ समजला की सबनेट तेव्हाच क्रिएट होणार जेव्हा VPC अवेलेबल असेल. तर तेथे काय लिहिणार आपण, डिपेंड्स ऑन. तर हा इन्स्टन्स कधी क्रिएट होणार, जेव्हा सिक्युरिटी ग्रुप क्रिएट होणार.
तर तिथे काय देणार आपण, डिपेंड्स ऑन. तर सर्वात आधी तो सिक्रेट ग्रुप चेक करणार, जर तो अवेलेबल आहे तर तो इन्स्टन्सला परफॉर्म करणार. इथे अगेन तुम्हाला दिसतंय काय, युजर डेटा. तर इथे युजर डेटा मध्ये मी काय करतोय, HTTPD इन्स्टॉल करतोय. सेम आपली बॅश स्क्रिप्ट, एक्स्ट्रा काय करतोय का आपण, नाही. युजर डेटा मध्ये सिंपलचा आपला बॅश स्क्रिप्ट टाकतो. गॉट इट? एनी इश्यू, एनी डाऊट? तर याला परफॉर्म करून बघणार. आउटपुट मध्ये काही नाही लिहायचं. आउटपुट मध्ये सिंपल आपल्याला जे आवश्यक गोष्टी आहेत, जसं की आयडी, VPC आयडी, सबनेट आयडी, पब्लिक IP ऑफ इन्स्टन्स, त्याही लिहू शकतो. सो आउटपुट मध्ये आय डोंट थिंक की जास्त काही असेल. पब्लिक IP आहे फक्त. ठीक आहे. तुम्हाला आणखी काही पाहिजे असेल तर तुम्ही काढू शकता. VPC चा ID काढा. ओके. तर इथे आउटपुट मध्ये परत तुम्ही काय करू शकता, VPC ID समथिंग असं काढू शकता बाहेर. आणि ते काढण्यासाठी इथे व्हॅल्यू काय द्यावी लागेल, तुम्हाला व्हॅल्यू द्यावी लागेल AWS VPC my VPC .id. समजा सबनेटची आयडी काढायची आहे, AJW ची काढायची आहे, सगळ्या आयडीज तुम्ही इकडून बाहेर काढू शकता. एनी इश्यू? तिन्ही फाईल अवेलेबल आहेत. तुम्हाला काय करावं लागणार आहे, या तिन्ही फाईल्सला एक्झिक्यूट करून चेक करावं लागेल आणि परफॉर्म करावं लागेल. इथेच तुम्ही डेटा ब्लॉक पण यूज करू शकला असता. इथेच तुम्ही लोकल ब्लॉक सुद्धा यूज करू शकला असता. जसं की इथे एखादा लोकल्स, हा लोकल्स मध्ये मला काय पाहिजे, रिजन. आणि रिजन मध्ये मी काय देणार, US समथिंग, US हायफन EAST ईस्ट हायफन 1 असं. हा. आणि याला कॉल कुठे करणार मी, इथे लोकल डॉट रिजन. सिंपल आहे. आता काय करेल, हा इथलं व्हेरिएबल कॅप्चर करेल की लोकलला कॅप्चर करेल, आता इथे तुम्ही आयडेंटिफाय करून मला सांगा. हा. आता तो इथे पण रिजन दिलाय ना पण व्हेरिएबल मध्ये, आहे का? आता तो इथला व्हेरिएबल कॉल करेल की इथला कॉल करेल, आता ते तुमच्यावर आहे. तुम्ही सांगा मला आन्सर. जे तुम्ही एक्झिक्यूट केल्याशिवाय कसं सांगताय, एक्झिक्यूट करून बघा आधी. हा प्रॉपर आन्सर असेल, तुम्ही सर्च करून आलं असेल तर तुम्ही आता सांगू शकता. नाही तर एक्झिक्यूट केल्याशिवाय समजणार का ते, नाही. गॉट इट? सिंपल. तर आजच्यासाठी इथेच थांबू आणि याला एक्झिक्यूट करून या. तिन्ही फाईल प्रॉपरली लिहिलेल्या आहेत. आपण मी काय करतो, याला पुश करतो. ओके. सो git add, मी काय करतो, याला पुश करतोय, जेणे की तुम्ही पण यूज करू शकणार. VPC added. आणि डोंट फॉरगेट टू डिलीट एव्हरीथिंग. टेराफॉर्मने अप्लाय केल्यानंतर टेराफॉर्म डिस्ट्रॉय कमांड यूज करायला विसरू नका, नाहीतर ते तसंच क्रिएट राहणार. ठीक आहे. आणि मॅन्युअली डिस्ट्रॉय करत बसायचं नाही टेराफॉर्मने. आता इथे तुम्हाला समजणार, VPC क्रिएट केल्यानंतर आपण हे सगळं काही असोसिएट करतो, करेक्ट. पण जेव्हा आपण डिलीट करायचो काय व्हायचं, एक टर्म आपल्याला डिलीट करावं लागेल. आधी अनअसोसिएट करा, डिरजिस्टर करा, देन त्यानंतर त्याला डिलीट करा, मग ते डिलीट मी कॉपी करा, मग परत पेस्ट करा. ही एवढी पूर्ण प्रोसेस करावी लागेल. बट टेराफॉर्म डिस्ट्रॉय कमांड स्टार्टिंग पासून एंड पर्यंत सगळं डिलीट करत जाणार. तो सर्वात आधी कुठे जाणार, लास्ट मध्ये जाणार. काय तर टेराफॉर्म काय करणार, लास्ट मध्ये जाणार, लास्ट मध्ये डिलीट करणार आणि डिलीट करत 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 तो पहिल्या पोर्शन वर येणार.
आणि एकदम शेवटी काय करेल, VPC ला डिलीट करेल. कळलं? आता काही कन्फ्युजन आहे आता? करणार? ठीक आहे. सो पुश झालेलं आहे. आपण इथेच थांबू. याला परफॉर्म करून बघा.